जय महाराष्ट्र आणि नमस्कार मंडळी, कशात तुम्ही सर्व आपल्या शिवशंभू या ब्लॉग्स या यूट्यूब चॅनल आणि आम्ही दोघांनी या ठिकाणी प्रवेश केला आणि आता इथे बॅक साईडला दाखवतो तुम्हाला डेकोरेशन आम्ही दर्शन घेतलंय. आताच दर्शन घेऊन आम्ही आता जाणार पुढच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. पाहू शकता मित्रांनो, आज रविवार असल्यामुळं खूप रश आहे या ठिकाणी. आणि आता मी महागणपतीचं म्हणजे काळा चौकीच्या महागणपतीचं दर्शन घेऊन आता निघालोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल कारण की मी बिना माईकचा आता व्हिडिओ शूट करतोय. आणि इथं पाहू शकता बॅक साईडला काळा चौकीच्या महाराजाच्या गेटमधून आम्ही आता बाहेर चाललोय. इथून आम्ही चिंतामणीचं दर्शन तर आम्हाला भेटलंच नाही, पण आता जेवढे गणपती आम्हाला भेटतील त्यांचं आम्ही दर्शन घेऊन जाणार आहे. तर आता नंतर आम्ही आता रंगारी बदक चालमध्ये जाणार आहे. रंगारी बदक चालमध्ये देखील अक्कलकोटच्या महाराजांचं असं डेकोरेशन केलं आहे तिकडं. त्या ऐकायला मिळालं, आता पाहिलं नाही आम्ही अजून. तर आम्ही तिकडे जाणार आहे रंगारी बदक चालमध्ये. आणि आजच अक्कलकोटमधून स्वामींची चरणांचे पादुक आणलेले आहेत, त्यांचे देखील आम्हाला दर्शन भेटणार आहे. तर आम्ही तिथं लाईन लावणार आहे आणि तिथं आम्ही जाणार आहे दर्शन घेण्यासाठी. त्याच्या आधी जेवढे दर्शन भेटतील तेवढे आम्ही घेणार. हे जे दृश्य आपल्याला पाहायला ना ते तुम्हाला दाखवतो बघा. हे दृश्य जे आहे ते चिंतामणीचं आहे आणि हा गेट देखील चिंतामणीचा आहे, चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. तर इथं खूप रस आहे आणि खूप गर्दी आहे. तर आम्ही आता संध्याकाळ झाली, संध्याकाळचे 5 वाजून गेलेले आहेत. तर आम्हाला दुसऱ्या दिवशी कामावर देखील जायचं आहे. त्यामुळे आम्ही तर लाईन लावणार नाही. जेवढे गणपती बाप्पांचे म्हणजे गणपती तर एकच असतो, पण प्रत्येक गणपती देखील आता सेलिब्रिटी झालेले आहेत. तर आता तिथं जेवढे दर्शन भेटेल तेवढे दर्शन आम्ही घेऊन जाणार आहे. इथं आता आम्ही लालबागला आलो. तर लालबागच्या राजाचं देखील इथं खूप रस्ट आहे. आणि तिथं तर आता जर लाईनमध्ये घुसलो तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन भेटेल असं तर मला वाटते, कारण की खूप मोठी लाईन आहे. मागपासून आम्ही आता बघत आलो तर खूप मोठी लाईन होती. रस्ट पण तुम्ही मेन गेटवरतीच बघू शकता किती रस्ट आहे. तर आपल्यासारखे जे साधारण नागरिक आहेत त्यांनी तर असंच गेटवरनं दर्शन घेतलं आणि आम्ही पण गेटवरनंच दर्शन घेऊन निघणार आहोत. इथं खूप मोठं रस्ट आहे. बघा तुम्ही देखील कधी आलात तर सांगा. आणि एकदम खूप रस्ट आहे. पोलिसांनी देखील आतमध्ये घुसून देत नाहीत वगैरे असं त्यांचं आता चाललं. तर जे त्यांची जी सिक्युरिटी असेल त्या सिक्युरिटीमध्ये त्यांची जी ड्युटी असेल ती ड्युटी त्यांना करावीच लागणार आहे पोलिसांना. इकडे मदत कक्ष ठेवलेले आहेत. जर कोणाला काय झालं तर मदत कक्ष किंवा अशा अनेक अडचणी असतात या गर्दीच्या ठिकाणी, तर तिथे त्यांना
ते असावे आणि त्यामुळे आम्ही इथं दर्शन घेतलं. एकनाथ आहे का इकडं? आता एकदा आम्ही म्हणजे केलेले महाराष्ट्राचा हरवलेला सांता क्लॉज म्हणजे तेच वासुदेव कुठं दिसायला भेटत नाही. त्यामुळे त्याने एक संकल्पना मांडली की वासुदेवाच्या रूपामध्ये आपण यावर्षी मूर्ती आणूया आणि वासुदेवाच्या रूपामध्ये त्याने यावर्षी मूर्ती आणलेली आहे काळचौकीचा मोरेश्वर. तर खूप सुंदर अशी मूर्ती आणि खूप सुंदर असे डेकोरेशन आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले. पाहू शकतो तुम्हाला पण बघा कशा प्रकारे केले. तर आता काळचौकीच्या मोरेश्वरचं दर्शन घेतलं आणि आता मी निघालो आहे आपल्या रंगारी बदलचाळमध्ये. तिथे अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका आहेत असं समजलं आहे आणि त्या अक्कलकोटला जाऊन जे दर्शन घ्यायचं ते तिथं घेणार होतो मी. आणि आता आम्ही आलो आहे रंगारी बदलचाळमध्ये. पाहू शकतात खूप सुंदर असते. त्यांनी गेटपासून ते अगदी आतमध्येपर्यंत खूप सुंदर डेकोरेशन केले रंगारी बदलचाळ रहिवासी संघ. केलेले त्यांनी अक्कलकोटच्या स्वामींचं. आता आम्ही लाईनमध्ये येतो बा. लाईनमधून आता आम्ही जातो आतमध्ये. इथं तिकीट देखील होतं पण आम्ही तिकीट केलं नाही. तर यावेळी आपण लाईन लावूया देवाच्या दर्शनासाठी. तेवढी तर लाईन तर लावावीच लागते. देव असं पण भेटत नाही ते, कारण देव बाजारचा भाजीपाला नाही म्हणे नाही भावाने देवा मला पाव असं पूर्ण होणार आहे. तर आम्ही सध्या इथं लाईन लावली नाही. तर लाईनमध्ये आम्ही आहोत. मी आणि एका सोबत लाईनमध्ये आहोत. आता लाईनमधून आम्ही गर्दीतून पुढे चालतो. हळूहळू आमची लाईन पुढे चालली आणि आम्ही आपल्या समर्थांच्या पादुकाही आणलेल्या आहेत. सर्व भाविकांना, स्वामी भक्तांना, गणेश भक्तांना या पादुकाच्या दर्शनासाठी आम्ही पादुका ठेवलेल्या आहेत. या पादुका अक्कलकोटवरून आणल्या गेलेल्या आहेत आणि त्यांच्या बघा की मित्रांनो एकदम किती सुंदर आणि किती असं एकदम खरोखरच अक्कलकोट महाराजांच्या म्हणजे स्वामींच्या तिथं ज्या प्रकारे जशा प्रकारे
आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.